श्री स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमा का व कशी साजरी करायची? दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी यावर्षी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत. शरद पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दूध नैवेद्य करावा. पूजाविधी मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचा जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे. हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी. दुसऱ्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे. हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30 वाजेला पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून